इस्रायल लोक यार्देन पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देन पलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले. तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिलेली नाही. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, ज्यावेळेस तो आपल्या लोकांना, आपल्या इब्री लोकांना, मिस्री लोकांच्या बंधनातून तो घेऊन येत असताना पवित्र शास्त्र सांगतं की यार्देन नदी त्याच्यासमोर गुटगुटी वाहत होते. हालेलुया. सुगीचे दिवस होते आणि पावसाचे दिवस होते आणि पावसामध्ये नद्या कशा वाहतात तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. आमेन. हालेलुया. आणि तशी नदी वाहत होते आणि बायबल सांगतं की परमेश्वरानं यहोशुआच्या द्वारे ती यार्देन नदी होती ती भिंतीसाठी उभा केली आणि त्याचे जे लोक होते, आमेन, ते सर्व त्या नदीतून त्या परमेश्वरानं पार आणली. आणि त्यावेळेस परमेश्वर यहोशुआला म्हणाला, त्यावेळेस परमेश्वर यहोशुआला बोलत आहे. काय बोलत आहे? गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर. त्याप्रमाणे यहोशुआने गारगोटीच्या सुऱ्या बनवून गिबेत हा अरोलथे येथे इस्रायल लोकांची सुंता केली. यहोशुआने त्यांची सुंता केली ह्याचे कारण हे की युद्धास पात्र असे मिस्र देशातून निघालेले सगळे पुरुष मिस्र देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिस्र देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती. हालेलुया, हालेलुया. लक्ष देऊन सर्वांनी त्याची आज्ञाचा नियम होता त्याची त्यांना आठवण करून दिली आणि बायबल सांगतं यहोशुआनं देवाचा शब्द ऐकला. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या म्हणण्याप्रमाणे यहोशुआने केलं आणि त्यातलंच 8 आणि 9 वचन सांगतं. यहोशुआचं पुस्तक मधलं 5 अध्याय आणि त्यातील 8 आणि 9 वचन सांगतं, ज्यावेळी यहोशुआनं परमेश्वराचा शब्द ऐकला, सर्व राष्ट्राची सुंता करणे संपवल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, परमेश्वर यहोशुआला बोलत आहे. काय बोलत आहे? मिस्री लोक तुमची निंदा करीत असत की आज जी मिस्री लोक आहेत जे तुमची निंदा करत आहे, जे तुम्हाला छळत आहे, जे तुम्हाला त्रास देत आहेत, प्रेज द लॉर्ड, जे तुमचे नामधारई करत आहेत, ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे. तो परमेश्वर म्हणत आहे आज तुमची निंदा होत असताना आज तुमच्यापासून मी दूर करत आहे म्हणताय परमेश्वर. छान असे काय देवाचं वाचला मी ते बोलत आहे तुम्हाला समजत आहे का? तर परमेश्वर बोलत आहे यहोशुआने माझा शब्द ऐकला आणि त्या शब्दाप्रमाणे यहोशुआने केलं. तर परमेश्वर म्हणत आहे तुमची जी निंदा होत होती, तुमची जी छळणूक होत होती, तुम्हाला जो त्रास होता, त्या सर्व संकटातून परमेश्वराचं वचन सांगते मी तुम्हाला मुक्त केलं आहे. हालेलुया. पुन्हा तर रिपीट तेच वचन वाच. यहोशुआला म्हणाला, मिस्री लोक आहेत जे तुमचे शत्रू आहे, जो तुमचा रोग आहे, जो तुमचा त्रास आहे, जे तुम्हाला कर्ज आहे, जेही तुम्हाला संकट आहे, जेही तुम्हाला आजारपण आहे, जेही तुमच्या घरातील तकलीफ आहे, जेही तुमच्या मनावर ओझ आहे, ते परमेश्वर बोलत आहे आज मी तुमच्यापासून दूर करत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय बोलत आहे तुमच्याशी? हालेलुया. कुणाला तो बोलत त्यांची निंदा होतो. तो म्हणतात अरे तुम्ही चर्चला जाता ना, तुम्ही चर्चला जात आहात पण तुमचं जीवन काही बदललेलं नाहीये. त्यास आपली काय होत आहे? निंदा होत आहे. का होत आहे? कारण मी परमेश्वराच्या वचनामध्ये नाहीये म्हणून माझी काय होत आहे? निंदा होत आहे. यहोशुआने परमेश्वराचा शब्द मानला आणि वचनाप्रमाणे, त्याच्या आज्ञाप्रमाणे, त्याच्या विधीप्रमाणे त्यानं वागण्याची सुरुवात केली आणि परमेश्वराला म्हटला प्रभू वागेल. त्याच शब्दात परमेश्वर हालेलुया आपल्या दूतांना पाठवतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीचं तो काय करतो? जीवनच बदलून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो तुमचा आणि माझा परमेश्वर. तो परमेश्वर म्हणतो 2 इतिहास 7:14 मध्ये तो परमेश्वर बोलत आहे. काय बोलत आहे? 2 इतिहास याचा 7वा अध्याय आणि त्यातील 14 वचन सांगतं
माझे नाम ज्यांना दिले आहे, माझे नाव ज्यांना माहित आहे, जे माझ्या नावाची ओळख आहे, ज्यांना माझी माहिती आहे, त्या माझ्या त्या लोकांनी माझ्या लोकांनी, हालेलुया, जे मला प्रभू म्हणत आहेत, जे माझ्याकडे येत आहेत, जे मला आरोळी मारत आहेत, जे मला हात मारत आहेत, त्या माझ्या लोकांनी दीन होऊन कसं होऊन तो दीन होऊन, नम्र होऊन, हालेलुया. बायबलचं वचन सांगतं, जो आपल्या आपणात आपलं पाप झाकून ठेवतो त्याचं कधीच बरोबर होत नाहीये, पण जो आपलं पाप आणि आपला आपणात कबूल करतो आणि सोडून देतो, अशा व्यक्तीवर परमेश्वर तयार करतो. हालेलुया. तो म्हणतो, माझी लोक दीन ज्यावेळेस होतील ना, नम्र ज्यावेळेस होतील, दीन होऊन हा? माझी प्रार्थना केली, ज्यावेळेस माझ्याकडे विनंती करत असतील, नम्र होतील, पापी मार्गापासून वापस फिरतील आणि मला विनंती करतील आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन हा? ते आपल्या दुष्ट मार्गापासून आपल्या परावृत्त पापी झाले, स्वभावापासून, आपल्या चुकीच्या गैरवर्तनापासून, आपल्या चुकीच्या वाईट स्वभावापासून, आपल्या चुकीच्या वाईट वागण्यापासून वापस फिरतील. हालेलुया. माघारी येतील म्हणतो परमेश्वर. तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून परमेश्वर, मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेल म्हणतो परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. तो परमेश्वर म्हणतो, माझी लोक दीन झाली ना, तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेल म्हणतो परमेश्वर, आणि त्यांची विनंती ऐकून हा? त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करेन आमेन. व त्यांच्या हालेलुया. देशातून क्लेश नाहीसे करेन. Praise the Lord. परमेश्वर म्हणतो, त्यांच्या प्रथम पापाची देखील मी क्षमा करेन आणि त्याच्या घरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये जेही संकट आहे त्या संकटाला मी मुक्त करेन म्हणतो परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस यहोशूआने शब्द पाळला, तो करार देवाने दिला होता, जी आज्ञा देवाने दिली होती आणि ती मानली, त्यावेळेस बायबल सांगते, मी त्यांची नाम करायची ओळखली, त्यांची जी निंदा होती, Praise the Lord, त्यांची जी नामुष्की होती, त्यांचे जे आश्रू होते, ते परमेश्वराने पुसून टाकले होते. त्यांचं संकट होतं, जेही त्यांना ओझं होतं, Praise the Lord, तो त्याचं वचन पाळतो ना, अशा व्यक्तीवर परमेश्वर दया करतो बरं. Praise the Lord. अशा व्यक्तीवर परमेश्वर कृपा करतो बरं. अशा व्यक्तीचं जीवनच परमेश्वर बदलतो बरं. Praise the Lord. जो मनाने आणि खरेपणाने परमेश्वराकडे येतो, Praise the Lord. कसा येतो? मनाने आणि खरेपणाने, प्रीतीने परमेश्वराला शोधतो, अशा व्यक्तीला परमेश्वर सापडतो बरं. Praise the Lord. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणतो, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही आणि मी तुला कधी काही देणार नाही. Praise the Lord. काय म्हणतो परमेश्वर? मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही आणि मी तुला काही कधी देणार नाही. Praise the Lord. त्याचा अर्थ परमेश्वर घोषणा देतो बरं. Praise the Lord. जर मी देवाशी विश्वासू नाहीये, जर मी देवाच्या वचनामध्ये नाहीये, मी माझ्या मनाचं जीवन जगत आहे, देवाच्या आज्ञा आणि विधी मी जगत नाहीये, Praise the Lord, त्या मनुष्याचं जीवन वाईट आहे बरं. Praise the Lord. त्या मनुष्याचं जीवनच वाईट आहे, तो कदापि त्यातनं बाहेर निघू शकणार नाही. जोपर्यंत तो बदलत नाहीये, तोपर्यंत कदापि आशीर्वादित होणार नाही. Praise the Lord. समजत आहे मी काय बोलत आहे? हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं, दूत आपलं घर सोड. Praise the Lord. नामीनं आपलं घर सोड. दुष्काळ पडला, नामीनं काय केलं? बेथलेम भाकरीचं ठिकाण, त्याला बेथलेम म्हटलं जातं, त्याला भाकरीचं ठिकाण म्हटलं जातं. दुष्काळ पडला म्हणून ते सोडणार. Praise the Lord. पण परमेश्वरानं नामीचं जीवन पुन्हा बदललं बघ. हालेलुया. नामीचं जीवन परमेश्वर पुन्हा आशीर्वादित केलं, कारण नामीनं ऐकलं की माझ्या देवानं माझ्या लोकांची भेट घेतली. Praise the Lord. हालेलुया. आणि परमेश्वरानं नामीला आशीर्वादित केलं बरं. जोही परमेश्वराकडे व्यक्ती येतो बरं, त्या व्यक्तीचं परमेश्वर जीवन परमेश्वर राहत. पण त्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे, त्यानं आपला पाऊल पवित्रतेमध्ये ठेवावा, आपला पाऊल पवित्र मार्गाने त्यानं चाललं पाहिजे. Praise the Lord. ज्यावेळेस दाढेवरती संकट आलं, मी हमेशा म्हणतो की दाढेवरती ज्यावेळेस संकट आलं, Praise the Lord. आठवत आहे मी बोललेलं होतं, दाढेवरती ज्यावेळेस संकट आलं, दाढेला ज्यावेळेस सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आलं, त्यावेळेस बायबल सांगतं, तो राजा आला आणि बाहेरून आवाज देऊन म्हटला, दानिएला
तुझा देव समर्थ आहे का म्हटला तुला ह्यातून सोडण्यासाठी. हालेलुया. दानिएल म्हणत आहे, राजा तुम्ही चिराई असा, राजा तुमचा जय जयकार असो राजा. Praise the Lord. मी तुमच्या बरोबरी असताना मी तुमचाही काही अपराध केला नाही आणि मी माझ्या देवाच्या दृष्टीसमोर मी निर्दोष आहे. Praise the Lord. असा कोण व्यक्ती आपल्या मनात आहे त्या देवाच्या नजरेमध्ये निर्दोष आहे की त्या देवाने तुम्हाला मदत करावी. Praise the Lord. आहे कोणी निर्दोष? आमेन. हालेलुया. ठीक आहे, देवाला मी म्हणू शकतो की प्रभू मी तुझ्या दृष्टीकोन निर्दोष आहे. हीच काय राजावरती रोग आला, त्याला कॅन्सर झालं, ते कॅन्सरचा पोट झाला होता. देवाचा दास आला आणि म्हणता, राजा तुझ्या आता सर्वासारव करो, तुझं जे राज्य आहे ते आता त्याची काय कर, आता वाटणी कर, त्यांना तुझी जिम्मेदारी देऊन टाक, पण उद्याचा दिवस तो पाहणार नाही. हालेलुया. बायबल सांगते हिजकिया राजा देवाचा दास निघून गेल्याबरोबर भिंतीवर तोड केलं आणि तो कसा रडला व्हायचा. तो म्हटला, प्रभू मी तुझ्या दृष्टीने योग्य वागलो, तुझ्या नियमाप्रमाणे, तुझ्या विधी, तुझ्या कायद्यामध्ये मी आहे, माझ्यावर दया कर, माझ्या पापाची मला क्षमा कर. Praise the Lord. मी त्या विधीप्रमाणे आहे, मी त्या नियमाप्रमाणे जीवन जगत आहे प्रभू, आज तू माझ्यावर दया कर. देवाचा दास अजून बाहेर गेटपर्यंतही गेला नाही. देवाचा आत्मा म्हटला जा आणि हिजकियाला सांग मी तुझी प्रार्थना ऐकली. हालेलुया. त्याला सांग मी तुझं आयुष्य आणखी 15 वर्ष वाढवते. तो तुमचा आणि माझा देव आहे. हालेलुया. तो प्रार्थनेचं उत्तर देणार तो तुमचा आणि माझा देव आहे. मी त्या देवाशी विश्वास असायला हवं बरं, मी त्या देवाशी, त्या देवाच्या नियमामध्ये असायला हवं बरं. हालेलुया. का बरं माझा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचत नाही? का माझी प्रार्थना आजपर्यंत ऐकली जात नाही? हालेलुया. असं काय आहे की माझ्या प्रार्थनेचं उत्तरच मला भेटत नाही? आम्ही म्हणतो की देवा तू कुठे आहे? देवा तुम्ही कुठं नाहीये, मी आहे त्या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. पण तू भटकलाय. हालेलुया. हालेलुया. म्हणतो ना आपण कधी कधी माझी प्रार्थनाच ऐकली जात नाही आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. देव आहे की नाही खरं? मी ज्या देवाकडे येत आहे तो माझी प्रार्थना खरं ऐकत आहे का नाही ऐकत? तो मला उत्तर देत आहे का नाही देत? प्रेज द लॉर्ड. कधी कधी प्रश्न येतात ना मनुष्य जीवनामध्ये, मलाही तसं वाटायचं की प्रभू आहे की नाही, माझ्या प्रार्थनेचं उत्तर देतो की नाही. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस समजलं की देव कुणाशी बोलतो, देव कुणाची भेट घेतो, प्रेज द लॉर्ड, त्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी समजलं ना त्या दिवशी जीवन बदललेलं असेल बरं. हालेलुया. 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 परमेश्वर म्हणतो माझी लोक प्रकाशासाठी चमकतील म्हणतो. काय म्हणतो परमेश्वर? प्रकाशासाठी माझी लोक चमकतील. तसा सूर्य कसा वाढत जातो ना दुपारपर्यंत, तशी परमेश्वर म्हणतो माझी लोक प्रकाशासाठी चमकत राहतील म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो व्यक्ती वचनामध्ये आहे बरं, तो वचनाचं पालन करतो बरं, ह्याच व्यक्तीचं जीवन बदलत जातं. मी जर देवाला धोका देत आहे तर माझ्या जीवनात धोका देणारे लोक असतात. Praise the Lord. मी जर देवाला फसवत आहे तर मलाही जीवनामध्ये फसवणारेच लोक भेटणार. समजत आहे मला काय बोलत तुम्हाला? जर मी देवाशी विश्वास आहे तर देव माझ्याशी विश्वास आहे बरं. हालेलुया. जर मी देवाच्या आज्ञेमध्ये आहे, त्याच्या विधीमध्ये आहे तर परमेश्वर माझ्याकडून खंबीरपणे उभा आहे बरं. तर मी देवामध्येच नाही, तुम्ही म्हणू शकत नाही देवा तू माझी प्रार्थनेचं उत्तर का देत नाही, मला उत्तर का भेटत नाही, मला आशीर्वाद का भेटत नाही. हालेलुया. बायबल सांगतो देवाला उलटून बोलणार तू बोल. प्रेज द लॉर्ड. कारण देव पवित्र परमेश्वर आहे बरं. तुमचा बायबल सांगतो, पवित्र शास्त्र सांगतो की तुमचा देव हा परमेश्वर कसं करणारी आग आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवापुढे आपण कसं आलं? हालेलुया. म्हणून वचन सांगतं की देवाच्या मंदिरात जातोस तेव्हा संभाळून पाऊल टाक, कारण देव स्वतः म्हणते. हालेलुया. हालेलुया. स्तोत्रसंहिता 104 आणि 4 वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 104 अध्याय आणि त्यातील 4 वचन सांगतं, चायूंना आपले दूत
दूत करतो, अग्नी व ज्वाला. परमेश्वर वायूंना आपले दूत करतो, पण त्याच्या दासाला तो आग आणि ज्वाला करतो. बरं का, तुम्ही आग आणि ज्वाला आहे. बरं का, हालेलुया. तुम्ही कोण आहात? आग आणि ज्वाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. गोत्रसेता 4 अध्याय 4 वचन. आम्हाला ते घ्यायचं होतं, पण दुसरा अर्थ गोत्रसेता 4 अध्याय आणि त्याचं 4 वचन. त्याची भीती बाळगा, पाप करू नका, अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. हालेलुया. ते नाहीये. परमेश्वर बायबल सांगतं त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे, त्याचं रासन स्वर्गामध्ये आहे, आणि त्याचे डोळे मानवांना पाहतात. बरं का, आणि त्याच्या पापण्या त्यांना पाहतात. परमेश्वर तुमचे रोज पारत करतो. तुम्ही उठल्यापासून तुम्ही झोपेपर्यंत परमेश्वर रोज आणि प्रतिदिन तुमची पारत करतो. अरे दया. आपण बोलतो ना, कुठल्या मॉलमध्ये गेले स्कॅन असतात, ते स्कॅन करतात, किंवा आपण बाहेर कुठं जाताना सगळ्या बॅग आपल्या चेकिंग करतात. पाहिलं ना त्यांनी ती बॅग सगळं, त्याच्यामध्ये काय ठेवलं तुम्ही बॅगेच्या आतमध्ये, ते देखील पाहतात. तुम्हाला आणि मला बनवते. त्या परमेश्वर प्रत्येक आपली नसणं ठाऊक आहे. मग तो वचन सांगते त्या पापण्या त्यांना पाहतात. आज होता तो त्या देवाचं पुस्तक आपण निर्दोष असायला हवं. हालेलुया, हालेलुया. म्हणून तो यहोशूआला म्हणला, यहोशूआ तू माझा शब्द पाळलास, माझं वचन तो पाळलंस, म्हणून तुमची जी निंदा होत आहे, जो तुमचा तिरस्कार होत आहे, जेही तुमच्यावर संकट आहे, त्यातून तुला मुक्त करेन. त्याच पुढल्या वचनामध्ये आपण तुला 6व्या अध्यायामध्ये गेलो तर बायबल सांगतो यहोशूआला येरीची भिंत, समोर येरीची भिंत होती, प्रभू म्हटला जा. हालेलुया. आणि त्या भिंतीमध्ये काय करायचं, गावे होती काय करा तुम्ही, वेढा मारा. 7 दिवस काय करता वेळ भिंतीला. लहान मुलं असो, थोर असो, कुठली असो, काय करते भिंतीला सगळ्यांनी जाऊन काय करा, थंडी बघू नका, पाऊस बघू नका, ऊन बघून आपला पाऊस कधी माझं भिंत आता मला शेतात जायला नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही देवाचं वचन ऐकत नाही, वचन पाळत नाही, तो पण अशा मुश्किल आहे. त्यांना सांगितलं, जाण येरोच्या भोवती 7 वेढे मार. देवाचं वचन घेऊन जा. पोस्ट तो देवाचं वचन घेऊन गेले, आणि 7व्या दिवशी 7 वेढे मार. त्यावेळी थकून गेले पूर्ण. ते वेढे मारून मारून 7व्या दिवशी काय गेले, ते 7 वेढे देवाने सांगितले मारायला. आता एका गावाला तुम्हाला वेढा मारायचा, यावर तुम्ही जाऊन येता का? आता तुम्ही लगेच की तुम्ही चालत जाऊ आपल्या देवरड तोरड सर्व असं कोणी तर या जागेवर 7 वेढे मारायच्या आजच्या आज. किती थकून जायचं. आणि ज्यावेळी ती थकली, त्यावेळेस बायबल सांगतं देवानं काम सुरू केलं आणि भिंत कोसळली. हालेलुया. जी तुमच्या दुःखाची भिंत आहे, जी तुमच्या संकटाचे दुःख आहे, जे आजारपणाचे दुःख आहे, जी भिंत तुमच्या समोर उभी आहे ना, ती ढासळत. हालेलुया. जर तुम्ही देवाचं वचन, देवाचा शब्द पाळायला सुरुवात केली, त्या क्षणाला तुमचं जीवन बदललं. हालेलुया. आणि जो व्यक्ती देवाला फसवतो बरं का, प्रेज द लॉर्ड, त्या व्यक्तीचं जीवन भयानक आहे. बरं, प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीचं जीवन भयानक आहे. तो व्यक्ती देवाला म्हणू शकणार की प्रभू मी दानिएला सारखं प्रार्थना करत आहे, दानिएल म्हणतो मी निर्दोष आहे, हिजकिया म्हणतो परमेश्वरा मी तुझ्या मंदिरामध्ये मी व्यवस्थितपणे वागलो आहे, माझ्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती देवाला फसवत आहे त्याची प्रार्थना ऐकली जाणार नाही. दावीद राजाने पाप केलं, त्याच्या हातून गोष्ट घडली, पाप केलं दावीद राजा. प्रेज द लॉर्ड. देव म्हणता दावीद, देवाचा दास आहे म्हणता दावीद राजा, तू जे केलं ते चुकीचं केलं, पापाचा असं राहतो बघ. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा उपडा पडला 7 दिवस. देवाकडे नमन केलं, मला प्रभू क्षमा कर. तुझं मुलं आजारी पडतो, त्याने विनंती केली प्रभू, प्रभू दया कर.
प्रभू कृपा कर. तेव्हा प्रार्थना ऐकली नाही का? हालेलुया, हालेलुया. ते मूल गेलं. लोक घाबरले. ते राजाला सांगू कसं मूल मेले? का तर राजा उपडा पडलाय, उठला नाही, अन्न सेवन कर नाही, राजा रडत आहे. तर राजाला काय बोलावून लोक घाबरले. त्यांची पुस्तक चालली तर राजाला ऐकली. राजा उठला म्हटलं मूल मेलं का? सर्व मुली मेलं. राजा उठला, स्नान केले, आंघोळ केले, देवाच्या मंदिरात गेला आणि देवाच्या आराधना केली. लोक म्हटले राजा आम्ही तर खूप घाबरलो होतो, असं का की तुम्ही उठले पुन्हा मंदिरात गेले? राजा म्हटलं न जाणं कदाचित मला वाटलं माझा देव मला क्षमा करेल, माझ्या पापाची मला क्षमा भेटेल म्हणून देवाकडे उभं राहिलो. पण आता मला त्याच्याकडे जाता येईल तर माझं मूल माझ्याकडे येणार नाही. Praise the Lord. तो देवाचा शब्द बोलला, देवाचा दास त्याला म्हटला राजा तुझे केलं होतं तर चुकीचं केलं होतं म्हणून तलवार तुझं घर सोडणार नाही, पाप तुझं घर सोडणार नाही. तुम्ही जे पाप पेरणी करता ना, बायबलचं उत्पत्तीच्या पुस्तकात तो स्थाप होता, पण प्रकटपणाने जो आज करून बसला तो तुमचा कधी परिवार गिळल हे कदाचित तुम्हाला कळणार नाही. तुम्ही म्हणता असं का होतंय? पण जे तुम्ही केलेलं आहे, जे तुम्ही पाप केले ते आज कापणी होत. हालेलुया. म्हणून त्या देवाचा क्रियेचा हा देव भयानक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या देवाकडे येताना पवित्रपण असावं, वचन आणि कान करून जीवन द्यावं. तरच तो व्यक्ती आशीर्वादी होतो, तरच तो व्यक्ती बोलू शकतो प्रभू मी तुझा आहे आणि तू माझा आहे. हालेलुया. तो म्हणतो मी अब्राहमाचा देव आहे, तो परमेश्वर म्हणतो. मी इसाकाचा देव आहे, मी याकोबाचा, मी इस्रायलचा परमेश्वर म्हणतो परमेश्वर. मी कधी न बदलणारा देव आहे म्हणतो परमेश्वर. मी काल आज आणि युगानुयुग मी सारखाच देव आहे म्हणतो परमेश्वर. तो कधीच बदलणारा परमेश्वर नाही. हालेलुया. जर आपण वचन अंगीकार करत आहोत, अंगीकार म्हणजे काय? त्या वचनाप्रमाणे मी रोजचं जीवन जगत आहे, तोच व्यक्ती आशीर्वादित आहे, तोच व्यक्ती बहुगुणित आणि फलद्रूप झाल्याशिवाय राहणार. हालेलुया. मग जे काही तो हाती घेईल त्याचं काम सिद्धीत जाईल. जे काही तो करीन त्याला यश प्राप्ती कर. आमेन. हालेलुया. समजत आहे मी काय बोलत आहे तुम्हाला? हालेलुया, हालेलुया. शेजाऱ्याला वचन लक्ष करू नाही, आजचं वचन तुझ्यासाठी. बोला बोला शेजारला बोला, आजचं वचन तुझ्यासाठी लक्ष देऊन वचन आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हणतो जे माझा आदर करतात, जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करतो, त्यांची मान मी उच्च करतो. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतो शाऊल राजा, देवाने राजा निवडला शाऊल. Praise the Lord. लोकांनी राजा मागितला की प्रभू आमच्यावरती कोणीतरी राजा दे. देव त्याचा राजा. Praise the Lord. पण लोक म्हणजे नको, आम्हालाही जगाच्या सारखा असावं, आम्हालाही राजा असावा, आम्हालाही राजा दे. शाऊल परमेश्वर गेला म्हणला प्रभू ही लोक राजा मागले मी काय करू? देव म्हणला शाऊलला ते तुला नाकारत नाहीये तर ते मला नाकारत आहे. हालेलुया. तर तू त्यांना सांग त्याची कान उघडणी चांगली कर की तो राजा त्यांना कसा भेटल, तो त्याच्या मुलाचं कसे छळ करल. Praise the Lord. त्यांना तिथं भोगावं लागलं होतं. देवा त्यांना राजा दिला. शाऊल हा राजा झाला आणि शाऊलाला परमेश्वर सांगितलं माझ्या विधीच्या, माझ्या नियमाच्या कदापि तू बाहेर जाऊ नकोस. पण शाऊल राजानं कुठल्याच अध्यायामध्ये बायबल सांगते देवाचा शब्द म्हणला नाही बघ. त्यानं काय केलं? देवाचा शब्द ऐकला. तुम्हाला मी वाचत होतो त्यावेळेस वाचले म्हणून वाचले ना. त्याच्यामध्ये मी येत आहे की शाऊल राजाला प्रभू म्हटला होता माझा शब्द का तो पाळला नाही. तो आगाग राजा होता की जी लोक होती त्या लोकांना सांगितलं प्रभूला ज्या लोकांना तुमच्यासमोर घेऊ नकोस. शाऊलला वाटलं तर माझी प्रतिष्ठा होईल, माझा मान सन्मान होईल. हालेलुया. थोडं राजकारणामध्ये घुसला होता शाऊल राजा, म्हणजे माझा मान व्हावा, माझा सन्मान व्हावा, मला कुणीतरी जाणवावं की मी काहीतरी करत आहे, मी देवासाठी काहीतरी करत आहे, हे माझं नाव व्हावं म्हणून. हालेलुया. आणि त्यानं त्या मोवाबी लोकांना त्या आगाग राजाला जिवंत पकडलं आणि देवाचा दास आला म्हणला शाऊला हे तू काय केलंस? देवाचं वचन तू का तू म्हणलं नाहीयेस? देवाचा शब्द तू का पाळला नाही?
बायबल सांगतं त्याच पिढीमधून हनान, आठवतं तुम्हाला शास्त्रीय पुस्तक म्हणतो तुम्हाला, आठवतंय की नाही तो हनान नावाचा व्यक्ती जो म्हणला राजा ही जी यहुदी लोक आहेत हे तू आपल्या देवाप्रमाणे वागत नाहीत, आपलं प्रसाद आपलं लंगर काही करत नाहीयेत, त्यांचं फक्त हालेलुया बोलत आहेत, आमीन म्हणत आहेत, पण आपलं काही करत नाहीयेत. तुम्ही अशी काहीतरी ग्वाही काढा ही सगळी लोक आपण काय करूया आता नष्ट करून टाकू, लोकच नको. राजानं मुद्रा काढली आणि त्याच्यावर काय केली, छाप केली आणि त्याच लोकातून मावाबी लोकातून हालेलुया. म्हणून देवाने शौलाला सांगतो, शौला माझा शब्द पाह, कारण आपण आताच पाहतो पण देव पुढं काय होतं तुझ्या जीवनात ते देखील पाहतो. म्हणून देवाकडे येत असताना, देवाकडे असताना देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगा, वचनाप्रमाणे वागा, तर त्याचं जीवन करतो. समजा एखाद्या स्त्रीचा त्याला दारू घेतात, ही चर्च एखादी स्त्री आहे, कसली स्त्री आहे, चर्चला येणारी, तिला चर्च नाही, त्याच्या अगोदर रोज त्या सगळं वादविवादांचा. आता दारू पिण्याचं पुढे जमणार आहे का, मात्र कधीच जमलं नाही. तरी मी तुम्हाला सांगतो मला आवडत नव्हतं दारू पिण्याला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्या स्त्रीचा काय करतात, पण ती दारू पिऊन येतात, तिची रोज भांडणं, रोज काय होत नाही. मग तिला देव समजला, तिला कोण समजला, परमेश्वर समजला. ती देवाकडे आली, ती देवाच्या मंदिरात आली. प्रेज द लॉर्ड. पण पुन्हा घरी गेलं तर भांडण झालं नाही बरं का, का बरं, तो पुन्हा दारून पुन्हा आलाय पण पुन्हा भांडण झालं का. हालेलुया. जो देवाचा शब्द ऐकतो, देवाचं वचन ऐकतो, त्याच्या जीवनात काम होतं. तिला देवाचा शब्द ऐकला की माझा परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्याचं जीवन बदललं. ज्यावेळेस तुम्ही स्वतः बदलायला सुरुवात करता त्यावेळेस तो बदलायला सुरुवात होतो. त्यावेळेस कुठंतरी काहीतरी प्रकार घडतो बरं, आतमध्ये काम होतं बरं. जर तुम्ही आत्म्यानं चालत असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला समजेल. हालेलुया, हालेलुया. त्याला देवाला आत्मा दिलाय, त्याला समजेल बरं.